नमस्कार मैत्रिणींनो, चला तर आता आपण चाललो आहे एकविरा आईचे दर्शन घ्यायला। माझ्या भावाचीच गाडी असल्यामुळे आम्ही सर्वजण त्या गाडीमधनंच प्रवास करत आहे आणि मस्त असं वातावरण होतं बाहेरचं। निसर्ग पण खुललेला होता कारण आता नुकताच पाऊस पडून गेलेला आहे, त्यामुळे थोडीशी रस्त्याच्या बाजूला हिरवळ आलेली आहे। बघा, सुंदर अशी हिरवळ दिसते आणि डोंगर तर मस्तच आहे। आपल्या महाराष्ट्रातली तर ती शान आहे, डोंगर दर्या तर बघा, आपण आता पोचलेलो आहे एकविरा आईच्या डोंगराच्या पायथ्याशी। तर आता आम्ही पार्किंग एरियामध्येच गाडी पार्क करणार आहे। तर बघा, मस्त अशी वातावरण पण खूप छान आहे। एकविरा देवीच्या आशीर्वादाचे देणे तेथे दर्याचा राजाही डौलात डोलतो, तेथे बुद्धांचा धम्मही मौनात बोलतो। अशी ही निसर्गाची नवलाई, पांडवांची पुण्याई, नवसाला पावणारी माझी एकविरा आई। निसर्गाची नवलाई, पांडवांची पुण्याई, नवसाला पावणारी माझी एकविरा आई। निसर्गाच्या सानिध्यात आणि डोंगराच्या कुशीत वसलेले एकविरा आईचं सुंदर असं मंदिर। आम्ही गडाच्या पार्किंगमध्येच गाडी पार्क केली आणि आता आम्ही गड चढू लागलो आहे। तेथे थोडे वर आले की एकविरा देवीचे मंदिर लागते। ज्या व्यक्तींना गडावर जाता येत नाही, दर्शन घेता येत नाही, त्या भक्तांसाठी एकविरा आई पायथ्याशी आली अशी स्थानिक लोक सांगतात। त्या मंदिरात एकविरा देवीची मूर्ती आहे, सुंदर अशी नयनरम्य अशी मूर्ती आहे। त्याच मंदिरामध्ये देवीचे पायी चरण पादुका सुद्धा आहेत। एकविराची देवीचा उदो उदो असे म्हणत आपण पहिली पायरी चढतो। पहिलीच पायरी चढताना देवीचा उदो उदो तर केलाच पाहिजे। पायरी चढताना जर कधी थकवा जाणवला तर रस्त्यामध्ये चॉकलेट, चिक्कीची स्टॉल, लिंबू सरबताचा स्टॉल आणि सुंदर थंडगार असे घुसळलेले ताकसुद्धा मिळते। पायरी चढताना घामाचा धारा लागतात। मैत्रिणींनो, तुमच्यासाठी खास जर मेकअप करून जात असेल तर लक्षात ठेवा, पायरी चढताना घामाच्या धारा लागतात कारण एकविरा देवीचा डोंगर आहेच असा। एकविरा आईचे मंदिर काही अंतरावरच असते। त्याआधी एकविरा आईसाठी खणा नारळाची ओटी आणि पेढ्यांचा प्रसाद आणि आपल्या स्वतःसाठी एक लाल रंगाची टोपी अशी खरेदी करून आपण मंदिराकडे निघतो। मंदिराकडे निघतानाच थोडे पुढे गेले की तेथे सुंदर अशा कारल्याच्या लेण्या आहेत। कारल्याच्या लेणे पाहण्यासाठी मैत्रिणींनो तुम्हाला तिकीट खरेदी करावं लागतं बरं का। तर तिथे तिकीट घरसुद्धा आहे, तिथे जाऊन तुम्हाला 25 रुपयाचं तिकीट खरेदी करावं लागतं आणि सुंदर असे बुद्ध लेणं लागते। आणि नंतर आपण आपल्या स्वर्गीय प्रवासाला सुरुवात करतो आणि स्वर्गाला लाजवेल अशा ठिकाणी पोहोचतो। सुंदर अशा तेथे फुलांच्या वेण्यासुद्धा होत्या, खूप छान विणलेल्या होत्या त्या। आणि
त्याच्यामध्ये झेंडूच्या फुलंसुद्धा होते आणि आपली शेवंतीची सुद्धा वेणी होते तिथं आणि सुंदर असे तिथे देवीला घालण्यासाठी हारसुद्धा होते फुलांचे. बघा मैत्रिणींनो, तिथे अशा प्रकारच्या पायऱ्या आहेत. खणा नारळाची ओटी आहे. तेथे सुंदर अशी आईला घालण्यासाठी वेणी आहे, हार आहेत. सुंदर सुंदर हार पण खूप सुंदर हार विणलेले होते तिथे. खरोखर सांगते मैत्रिणींनो, जेव्हा आपण त्या पायऱ्या चढतो ना तेव्हा अक्षर इतक्या खरोखर घामाच्या धारा लागतात ना, खरोखर सांगते. आणि त्या पायऱ्यासुद्धा आहेत ना अशा मोठ्या मोठ्या आहेत, लांब लांब आहेत अशा. आणि मंदिराच्या बाहेरच असं तुम्हाला हळदी कुंकू असे प्रसादाचे स्टॉल असे लागतात. आणि आता बघा, आपण आलेलो आहे स्वर्गाला लाजवेल अशा ठिकाणी. उंच शिळाखंड, धबधब्यांच्या माळा आणि टुमदार एकविरा देवीचे मंदिर. एकविरा आईचे टुमदार मंदिर समोर सुंदर असा निसर्ग. एकविरा आईच्या दर्शनासाठी दर्याचा राजा सुद्धा वाजत गाजत येतो. मंदिरासमोर नगारखाना आहे, त्यावर एकविरा आईचे नाव कोरलेले आहे. एकविरा देवीच्या मंदिरासमोर दर्शन मंडप आहे. एरवी हा मंडप मोकळा दिसतो, परंतु नवरात्रीत आणि चैत्री पौर्णिमेला भाविकांनी तो मंडप फुलून जातो. थोड्या वेळातच आपण मंदिरात पोहोचतो. मंदिराचे प्रवेशद्वार सोनेरी रंगाचे असून एकविरा आईच्या जवळ आल्याची ग्वाही देते. आणि गाभाऱ्यासमोर मंडपात प्रवेश करतो. समोरच सुंदर अशी आईची मूर्ती दिसते. आईची मूर्ती चांदीचा असते. कपाळावर ठसठशीत कुंकू, नाकात भरदार नथ, डोक्यावर सोन्याचा मुकुट आणि गळ्यात सौभाग्याचे अलंकार. एकविरा आईचे सौंदर्यात भर पडते. सुंदर अशा टोप्या आहेत बघा, ह्या मस्त अशा टोप्या त्या आपल्यासाठी खरेदी करायच्या आणि मंदिरात घालून जायच्या. आणि सुंदर असं देवीला वाहण्यासाठी वेणी आहे, हार आहेत, हळदी कुंकू आहे. या मंदिराची निर्मितीची कथा थोडी रोमांचकच आहे. 5 पांडव वनवासात असताना ते कारल्यात आले. एकविरा आईच्या मनात त्यांची परीक्षा घ्यायची असे आले. आईने त्यांना दर्शन देऊन एका रात्रीत मंदिर बांधण्यास सांगितले. पांडवांनी भक्तिभावाने मंदिर बांधले.
या भक्तिभावाने आई प्रसन्न झाली. पांडवांच्या 1 वर्षाचा अज्ञातवासात त्यांना कोणीही ओळखू शकणार नाही असा वर दिला. तेव्हापासून आई एकविरा येथे स्थापित झाली. आम्ही देवीचे दर्शन घेऊन बाहेर आलो आणि मला तिथल्या भटजींनी हा प्रसाद दिला होता. सुंदर असं ओटीचं नारळ होतं आणि सुंदर अशी विणलेली झेंडूच्या फुलांची वेणी होती. आणि बघा, ज्यांचा नवस पूर्ण होतो ते मंदिरावरती कोंबडा उडवतात. मैत्रिणींनो, आम्ही एक ताई पाहिल्या. त्या अगदी पहिल्या पायरीपासून, कुठून त्या आल्या ते माहिती नाही आम्हाला, पण मी सांगते की पहिल्या पायरीपासून त्या गुडघ्यावर रांगत वरती गडावरती आल्या होत्या. त्यांचा नवस पूर्ण झाला म्हणून भक्तिभावाने त्या नवस फेडण्यासाठी आलेल्या होत्या. इतकं म्हणजे त्या इतक्या घामाघूम झालेल्या होत्या. आम्ही 2 पायावर येताना आम्ही एवढं घामाघूम झालो होतो. तर त्या ताईंचं म्हणजे मला खूपच म्हणजे अभिमान पण वाटतो आणि विशेष वाटतं की त्या कशा आल्या असतील. आणि देवीने, खरोखर सांगते, ती देवीची लीलाच आहे हो, दुसरं काहीच नाही. तेच आपल्याकडनं सर्व काही करून घेते आणि करता करविता ही देवीच आहे. हे तर मला म्हणजे अगदी म्हणजे मनापासून पटलेलं आहे. आणि आम्ही गड उतरून खाली येत होतो. तर हा आमचा अंश आहे. हा अंश बाबू मस्ती करत चालला होता हळूहळू पायऱ्या उतरत खाली. आणि त्याला एक कुत्रं असं आडवं गेलं. तो इतका घाबरला आणि किंचाळला, त्याला पाहूनच ते कुत्रं पळून गेलं. अशी मज्जा झाली तिथे. आणि असं करता करता आम्ही गडाच्या पायथ्याशी तर गेलो. पण खूप छान दर्शन झालं आमचं तिथे आणि गर्दी पण काहीच नव्हती. असे प्रत्येक स्टॉल पाहत आम्ही खाली उतरत होतो. थोडीशी आई एकविराबद्दल माहिती सांगते मैत्रिणींनो. आई एकविरा म्हणजे रेणुका माता, परशुरामाचे आईचे रूप. भगवान शंकराच्या आशीर्वादाने रेणुका मातेचे नाव एकविरा माता झाले. एकविरा ही जलदेवता, त्यामुळे पाण्याशी संबंधित असणारे आगरी कोळी बांधव यांचे ही कुलदैवता. हे शुभ कार्यात एकविरा देवीची आठवण काढतात. शुभ कार्य म्हणजे लग्न असू द्या, मुंज असू द्या, जावळ असू द्या, अजून असे शुभ कार्यामध्ये देवीची आठवण काढतात आणि शुभ कार्यात आईला बोलवतात. आणि नवस पूर्ण झाला की ते कोंबडा पण उडवतात. अशी ही एकविरा देवीची कहाणी कशी वाटली मैत्रिणींनो तुम्हाला नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. आणि लाईक, शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका. एकविरा देवीचा उदो उदो, एकविरा माता देवीचा उदो उदो. फायनली आम्ही गडाच्या पायथ्याशी उतरून आलेलो आहे आणि खूप सुंदर असं दर्शन झालेलं आहे. तुम्हाला पण ते घडवलेलं आहे. नक्कीच शेवटपर्यंत व्हिडिओ बघा मैत्रिणींनो आणि देवीचे दर्शन घ्या. आणि तुम्हीसुद्धा देवीकडे आपण सुख, समाधानी, प्रसन्न असं आपलं आयुष्य राहावं एवढंच मागणं करा. बघा, देवी तुमच्या पाठीशी नक्की उभी राहील आणि जे आपण कार्य करत असतो त्यामध्ये आपल्याला नक्कीच सक्सेस पण देते.
एकविरा देवी ही अनेकांची कुलदैवत आहे. उदाहरणार्थ आपले ठाकरे बाळासाहेब ठाकरेंचं कुलदैवत हे एकविरा माताच आहे. हे तुम्हाला पण माहिती आहे की नाही नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. आणि आजचा ब्लॉग आत्ता इतकाच आहे. नक्कीच लाईक करायला विसरू नका.